आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाणार आहोत. कोणती रेसिपी आजी? स्टफ टोमॅटो विथ ग्रेव्ही. ग्रेव्ही. मग काय काय साहित्य लागणार आहे त्यासाठी? साहित्य: कापून घेतलेले टोमॅटो, उकडून कापून घेतलेला बटाटा, टोमॅटोच्या आतला काढून घेतलेला हा रस आहे, नंतर गोडा मसाला आहे, गूळ, कोथिंबीर, हिंग, लसूण, आलं, मिरची हे सगळं वाटून घेतलं आहे, साखर आहे, मीठ, हळद, लाल तिखट, मोहरी आणि तेल. साहित्य आपल्याला कळलं आहे. आता आपण कृतीकडे वळणार आहोत. तेल तापतंय त्याआधी आपण आजींशी थोड्या गप्पा मारूया. आजी मला सांगा की आजोबा कायम दुकानावर असायचे. त्यांची वेळ काय होती दुकानावर जाण्याची? दुकानात तेव्हा सकाळ संध्याकाळचं दुकान असायचं. सकाळी 9ला जायचे ते दुपारी 1-1:30 सीझनच्या म्हणजे लग्नसराई असते की 2 सुद्धा वाजायचे आणि लगेच 3ला परत जायचं. अरे बापरे. आणि रात्री मग 9-9:30 कितीही वाजायचे. मग तुम्ही काय करायचं त्या वेळात? पहिल्यांदा काहीच नाही, मुलं लहान होती तोपर्यंत मुलांचं. आपण रेसिपीकडे वळूया. हो. तेल तापलंय आपलं. आता फोडणी भाजी घालायची. हो, फोडणी करून घेऊया. पहिले हिंग घालते. किती हिंग? हिंग थोडा आपला. मोहरी ना? हो, मोहरी घालते. आता हळद. आता बटाटा घालूया. जरा ढवळून घेऊया. फोडणी सगळीकडे लागेल. तर भाजीला अजून थोडा आपण सगळे मसाले घालूया. ही भाजीच करायची. मिरची. हां, पुढे काय करायचं? हां, पुढे आता ही भाजी आपण टोमॅटोच भरणार आहे. अच्छा, हो, स्टफ टोमॅटो. हां, हे काय घालताय? ही लसूण आहे, लसूण, आलं आहे, मिरची पहिले घातली, मीठ आणि साखर. सगळ्याचं मला हे सांगा ना की किती किती घातलं तुम्ही प्रमाण? चवीनुसार की कसं? चवीनुसार. मीठ तर चवीनुसारच. आणि साखर आता ही एवढी अर्धा चमचा घातली. आणि हे जे बटाटे तुम्ही घातले ते? हे 3 बटाटे आहेत. 3 बटाटे उकडून सोलून हे पोड करून घेतलेले. सगळं घालून झालंय? काय राहिलंय? तिखट? लाल तिखट ते आता ग्रेव्हीत घालायचं. बरं. म्हणजे आता फक्त आपल्याला भाजी. आता ही भाजी झाली, थोडीशी कोथिंबीर घालूया. बरं. चवीला. म्हणजे आता शिजायला ठेवायला लागेल ना? नाही, झाली की भाजी तयारच झाली. आपली भाजी तयार झाली हो ना आजी? हो. आता टोमॅटो पण कापून घेतले. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला ही भाजी ह्याच्यात भरायची. मला सांगा टोमॅटो कसा कापलाय? टोमॅटो हा असं नुसतं साल आणि इथे थोडंसं हे ठेवलंय आणि ते टाकता यावं. अच्छा. खालनं थोडंसं आपण कापून घेतलंय. ते का? कारण इथे बसला पाहिजे. बेस तयार केला. हातानेच घेते, त्याशिवाय आतपर्यंत भरता नाही येणार. आजोबांना किती वेळा करून खायला घातलंय? त्यांना आवडते ही भाजी. आवडते. कसे आहेत आजोबा? हौशी आहेत? हो, तसं बाकी हौशी म्हणजे आहेत, पण बाकी सिनेमा वगैरे ते कधीच बघत नाही. कधीच बघत नाहीत. पण तुम्ही जेव्हा लग्न करून घरी आलात तेव्हा कुठे फिरायला गेला होतात लग्नानंतर? नाही, कुठे पद्धतच नव्हती. पण हनीमून हा प्रकार नव्हता. हनीमून नव्हता, पण तरी असं कुठे फिरायला नाही. आपलं टोमॅटो झालं ना, स्टफिंग झालंय. आता काय करायचं? आता आपल्याला ते फोडणीला टाकायचे. ठीक आहे. मग आता आपण आपले हे टोमॅटो फोडणीला टाकून घेऊया. करूया फोडणी. चमचा देऊ? नाही, चालेल मला. सवय घेते सवय. याला हिंगाला वगैरे लागेल. हिंग घातला, हळद घातली, मोहरी आधी घातली होती. आणि आता आपण टोमॅटो लावणार आहे ह्याच्यावर. आणि त्यानंतर आपण हा रस ओतणार आहे ह्याच्यात. टोमॅटोला जो काढलेला होता ना, तो सगळा गोड. आणि आता त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ किती घालता? गूळ आता टोमॅटो आंबट असतो ना, 1 चमचा 1.5 चमचा तरी लागेल. मसाला घालतोय, गोडा मसाला. आणि थोडंसं लाल तिखट. या चमच्याने जरासं ढवळून घेते. सगळीकडे ते. आणि आता याला आपण काय करायला? आता याच्यानंतर
आणि थोडंसं झाकण ठेवूया. शिजायला ठेवायचं. हां. आणि खूप शिजवावं नाही लागत. टोमॅटो ते थोडेसे सुरकुतले ना हां. की तयार होतात. झाली ना भाजी आपली? हो, भाजी आता ती सुरकुतले ना, हे पहा ना, सुरकुतले. स्टफ टोमॅटो विथ ग्रेव्ही तयार झालेत. तुम्हाला करायचंय? मग साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्टफ टोमॅटोज विथ ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गर काढून घेतलेले टोमॅटो, टोमॅटोच्या आतला गर, उकडून कुस्करलेले बटाटे, गोडा मसाला, गूळ, कोथिंबीर, हिंग, लसूण, आलं, हिरवी मिरची, साखर, मीठ, हळद, तिखट, मोहरी आणि तेल. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, हळद, उकडून कुस्करलेले बटाटे, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून भाजी परतून घ्यावी. आतला गर काढून घेतलेल्या टोमॅटो मध्ये ही भाजी स्टफ करावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये स्टफ्ड टोमॅटोज घालावेत. टोमॅटोचा गर, गोडा मसाला, गूळ आणि तिखट घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. वरून कोथिंबीर आणि मीठ घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.